नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, हरभरा लागवड SRTवरील आपला हा पहिला व्हिडिओ आहे. तर त्याची पेरणी आम्ही कशी करतो आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इथं तुम्ही बघू शकता, आम्ही बैलजोडीच्या सहाय्याने, पांभारच्या सहाय्याने इथं बीज आम्ही पेरलेलं आहे. तर तसं बघायला गेलं तर बेडवर जी आहे तर टोकन पद्धतीनेच करायला पाहिजे, पण टोकन पद्धतीने आपल्याला खर्च बराचसा येतो. आणि आमच्याकडे आधीपासून बैलजोडीची पद्धत असल्यामुळे आम्ही बैलजोडीच्या सहाय्याने, पांभारच्या सहाय्याने इथं पेरणी करून घेत आहोत. आता बघू शकतात, बरोबर बेडच्या जिथं कॉर्नर आहे त्या साईडला बरोबर अंतर येतं आहे बियाणांचं व्यवस्थित पद्धतीने. इथं तुम्ही बघू शकता. याचा फायदा असा असतो की आपल्या जे हरभरा पेरतो आपण त्याच्यावर पूर्ण दाण्यांवर पूर्ण माती झाकली जाते, परिणामी आपलं नुकसान होत नाही आणि जर्मिनेशन पण चांगल्या पद्धतीने होतं. तर तुमच्याकडे जर टोकन करायसारखी जर परिस्थिती असेल, तेवढा खर्च तुम्ही करू शकत असणार मजुरांवर, तर तुम्ही नक्कीच मजुरांकडूनच हे काम करायला पाहिजे. आणि आर्थिक अडचण असेल तर तुम्ही पांबरच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पण इथं पेरणी करू शकतात, किंवा इतर जे छोटे पेरणी यंत्र आलेले आहेत बाजारामध्ये त्याचा पण तुम्ही आधार घेऊ शकतात. तर मित्रांनो, इथं आम्ही फक्त मजुरी वाचावी या हिशोबाने आम्ही पेंबरच्या सहाय्याने इथं पेरणी करतो आहे. इथं आमच्याकडं खानदेशमध्ये याला पांबर म्हणतात. इथं बघू शकतात, यांचं रोजंदारीचं गणित असं असतं. आता बैलजोडी आमची असल्यामुळे हे फक्त रोजाने कामाला आहेत, तर त्याच्यामध्ये लेडीजचा जो रोज असतो 400 रुपये असतो आणि माणसाचा रोज हा 300 रुपये असतो. आणि हे काम मित्रांनो सलग करावं लागतं, कंटिन्यू काम हे करावं लागतं, त्याच्यामुळे त्यांचे रोज जास्त असतात इतरांपेक्षा. आणि हे स्किल असलेलं काम आहे, कारण की इथं हरभरा तुमचा एका विशिष्ट अंतरावर येणं गरजेचं आहे, तो जास्त दाट पण होता कामा नये. तर अशा पद्धतीने हे नियोजन आहे. मित्रांनो, हरभरामध्ये आम्ही बॉम्बे सुपरची PKV2 ही व्हरायटी लावलेली आहे. इकडं जास्त करून अमरचं बियाणं चालत नाही किंवा बरेच शेतकरी लावत नाही. आम्हाला बॉम्बे सुपरचा चांगला अनुभव असल्यामुळे आम्ही हेच बियाणं पेरतो. बाकी बाजारात तशी इतर बियाणं पण आहेत, तुम्ही तुमच्या चॉईसने तुम्ही ते पेरू शकतात. आता आमची हलकी भारी जमीन आहे, अर्धी जमीन ही काळी आहे, अर्धी थोडी हलकी आहे, चुनखडी जास्त आहे मोठ्या प्रमाणामध्ये. तर त्यामुळे आम्ही PKV2 व्हरायटी लावली. आणि जिथं आमची चांगली जमीन आहे त्या ठिकाणी आम्ही डॉलर हरभरा पेरतो, जो मोठी साईजचा असतो तो. तर बघू शकता मित्रांनो, पेंबरच्या सहाय्याने अतिशय एक समान अंतरमध्ये आपल्याला इथं पेरणी करता येते. आता नेमकं पाऊस चांगला पडला आहे मित्रांनो, गेल्या 3-4-5 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे, म्हणून आपल्याला बेड एवढे ओलसर दिसत आहे. आणि ते बेड अतिशय आपले भुसभुशीत होते, त्याच्यामुळे कुठं बघताय माणसाकडून ओलावा असल्यामुळे थोडं तिरकस पण कुठं आपलं पेरणी होऊन जाते. पण ठीक आहे, तेवढं आपण ॲडजस्ट करू शकतो. कापूसचा आम्हाला खूप चांगला अनुभव राहिला SRTचा बेडवर लावल्यामुळे. तर आता हरभऱ्याचे आपण तुम्हाला प्रत्येक स्टेप मी येणाऱ्या व्हिडिओत दाखवणार आहे. आज आपली साधारण 3 तारीख आहे, 3 नोव्हेंबर 2025 रोजी आज आपण हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर पुढची प्रोग्रेस मित्रांनो तुम्हाला सर्व पुराव्यासकट मी दाखवेल. काय चुका झाल्या असतील, कसं करायला पाहिजे, किंवा काय फायदे झाले हे मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगेल. तर शेतकरी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओसाठी नक्कीच तुम्ही वाट बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करायला विसरू नका.